जास्त जवळ पण नका करू मला. रव मासा आत्ता ताजा आणलेला आहे, बॉक्स कटिंग केलेली आहे मस्त. बघा आपण याला आता ग्रिल करणार आहे. मस्त धुवून घेऊ त्याला पहिले आपण स्वच्छ पाण्याने. जवळजवळ 3.5-4 किलोचा मासा आहे. आपण आपल्या आता फिशचा मस्त मसाला बनवून घेऊ. सर्वप्रथम इथं दही घेतलेला आहे मी, जवळपास 400 ग्रॅमच्या आसपास दही आहे. याच्यामध्ये तुम्हाला लाल मिरची पावडर आहे, धना पावडर आहे, कांदा लसूण मसाला आहे, थोडासा किचन किंग आहे, सुपर गरम मसाला आहे, तेल मिक्स करून घेऊ. फिश ग्रिलसाठी मी कोणत्याही पद्धतीचा कलरचा वापर नाही केलेला आहे. इथं जे आहे ते सर्व नॅचरल. 2 लिंबू घेतलेले आहेत इथं मी. मसाला सोडायला नको म्हणून. मिरच्या स्टफ करायच्या आहे फिशमध्ये, त्यासाठी मी अशी मिरच्या कट करून घेणार आहे. गावठी लसूण आहे, थोडंसं त्याला क्रश करून घेतो आहे, जेणेकरून त्याचा सुगंध चांगला येईल. अशा प्रकारे अशा पद्धतीने आपण स्टफिंग करून घेऊ. हे पण असं करून घेऊ आपण स्टफिंग. तर दुसऱ्या साईडने पण आपण असं लावून घेऊ मसाला. मध्ये पण असं मस्त एकदम मसाला लावून घेऊ पूर्णपणे. छान सुगंध आला पाहिजे त्याचा. पूर्णपणे मसाला लावून झालेला आहे फिशला. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण मसाला लावला आणि स्टफिंग पण केलेली आहे त्याला. चला आता आपले चुलीला मस्तपैकी आर आलेला आहे बघा तुम्ही. अजून थोडीशी आपण चूल पेटून घेऊ. आपली 4 किलोची फिश मस्त फ्राय होईल याच्यावर. मस्त त्याच्यावर जाळी टाकून मस्त फिश ग्रिल करून घेऊ आता. चला तर मित्रांनो आपण फिश खाऊया आता. मस्तपैकी झालेली ग्रिल. खूप सुंदर शिजलेला आहे आणि चव पण खूप अप्रतिम झालेली आहे.